फडणवीस साहेब तुम्हाला मतं मात्र मराठ्यांनी करायची आणि मराठ्यांच्या पोराला सुधारायची जबाबदारी कोणाची? फडणवीस साहेब. तुम्ही त्यांना आधी संख्या पद निर्माण करून घ्यायचं ठरवलं, अर्ध्याला घेतलं, अर्ध्याला का घेतलं नाही? तुझ्या भाव कशामुळे तुम्ही निवडून घेतले का भाजपचे फक्त आणि मराठ्याचे शेतकरी मराठ्याच्या बाजूला ठेवले? काय कमी केलं फडणवीस साहेब तुम्हाला ह्या मराठ्यांनी? या प्रश्नाचं उत्तर द्या मला. काय कमी केलं? किती मतं केले त्या मराठ्यांनी तुम्हाला? तुम्ही आमच्याच पोरांचे मुर्दे पाडावं, मराठा टार्गेट करावं, संपवावं तुम्ही. एसीबीसीचे सुद्धा बऱ्याच जागेवर ऑप्शन नाही येत असं पोरांचं म्हणणं. पोरांनी ऍडमिशन घ्यायचे कसे? पोरांनी ऍडमिशन घ्यायचे कसे? मराठ्यांची पिळवणूक बघा कशी. मुद्दा आपला 11वा. एसीबीसी, ईएसबीसी आणि ईडब्ल्यूएस याच्यातून निवड झालेले पोरं यांना सरकारला का घ्यायचं नाही? फडणवीस साहेब तुम्हाला मराठ्यांच्या पोराला निवड झालेल्याला नियुक्त्या का द्यायच्या नाही? काय चूक केली त्यांच्या आईबापाने त्यांना शिकवून? तुम्ही असे निघता म्हणून त्यांना माहित होतं का? फडणवीस साहेब तुम्हाला मतं मात्र मराठ्यांनी करायची आणि मराठ्यांच्या पोराला सुधारायची जबाबदारी कोणाची? फडणवीस साहेब. चूक तुमची आहे. एसबीसी, एसीबीसी आणि ईडब्ल्यूएस आरक्षण तुम्ही दिलंय. पोरांच्या निवडी झाल्या, पोरग नोकरीला लागणारे, पोरगी नोकरीला लागणारे या आनंदात आई बाप आहेत. तुम्ही त्यांना आधी संख्या पद निर्माण करून घ्यायचं ठरवलं, अर्ध्याला घेतलं, अर्ध्याला का घेतलं नाही? तुझ्या भाव कशामुळे तुम्ही निवडून घेतले का भाजपचे फक्त आणि मराठ्याचे शेतकरी मराठ्याच्या बाजूला ठेवले? काय कमी केलं फडणवीस साहेब तुम्हाला ह्या मराठ्यांनी? या प्रश्नाचं उत्तर द्या मला. काय कमी केलं? किती मतं केले त्या मराठ्यांनी तुम्हाला? तुम्ही आमच्याच पोरांचे मुर्दे पाडावं, मराठा टार्गेट करावं, संपवावं तुम्ही. ही अपेक्षा नाही आम्हाला तुमच्याकडून. एमपीएससीच्या पोराचं सुद्धा तसंच केलं तुम्ही. हीच लाईन आहे. 2 वर्ष मुदत वाढ देतो. किती दिवस लागतात द्यायचं म्हणल्यावर? फडणवीस साहेब किती मिनिटं लागतात द्यायचं म्हणल्यावर? मराठ्यावर अन्याय कशामुळं? हे गावागावातल्या घराघरातल्या मराठ्यांनी या गोष्टी समजून घ्या. निर्णायक शेवटचं आंदोलन करावं लागतंय. आता आपल्या पुढच्या 50 पिढ्या आनंद जगतील. तुमच्या आमच्या निर्णयावर आता समाज अवलंबून आहे. आपण जितके ठाम राहू, जितके कामं वेळेवर सोडूत. आता 1 वर्ष झालं मी तुम्हाला बोलवलं नाही, मुंबईला बोलवलं होतं. वर्षातून एकदा समाजासाठी वेळ देत जा टाकतील. 29 ऑगस्टला आंतरवाली सोडायचे नाही. ठरलं का? आंतरवाली सोडायचे. आपण मराठ्यांना ऐका. सरकारचं म्हणणं आहे हैदराबाद गॅझेटेअर नुसार अर्ज केले नाही. ज्यांनी हैदराबाद गॅझेटेअर नुसार अर्ज केले असतील त्यांनी अर्जाची झेरॉक्स 28 ऑगस्टला अंतरवालीत घेऊन यायची. मी सरकारला तुमचा अर्ज दाखवतो. हे तो बात आहे अर्ज केल्याला. मला पर्यायच नाही राहिला. आता मला सहनच होत नाहीये. सोक्षमोक्षच लावू आता. मराठ्यांनी केलेले अर्ज दाखवा. इथं बसून मंत्र्याकडून जागेवर प्रश्न सोडून घेऊन निर्णायक आंदोलन, त्याला म्हणतात जागेवर तुकडा. दुसरा मुद्दा मराठ्यांसाठीच्या
ज्यांनी ज्यांनी नोंदी सापडलेल्या आहेत आणि अर्ज केलेले आहेत तरी बी जाणून बुजून तो याकडे महसुली पुरावाच नाही, तो याकडे अमकच नाही म्हणून टाळाटाळ करते. ते अर्ज करणारे सुद्धा या अधिकाऱ्याच्या नावासहित, कोणत्या अधिकाऱ्याकडे तुम्ही अर्ज केलाय, नोंद सापडलेल्या सांगतोय, ज्यांची नोंद सापडली 58 लाखात त्यांनी अर्ज केलाय पण जाणून बुजून देत नाही. त्या अधिकाऱ्याचं नाव, ज्याच्या नावाने अर्ज केलाय त्याचं नाव, ज्याची नोंद सापडली त्याचं नाव, कारण नोंद सापडला एखाद्या दिवस हयात नाहीये म्हणून ज्याची नोंद सापडली त्याचं नाव, अर्ज करणाऱ्याचं नाव, कोणत्या अधिकाऱ्याकडे दाखल केली. जागेवर बसून अधिकारी तरी घालू, नाही तर जागेवर तुम्हाला न्याय लगेच तुकडा. जस काय मराठ्यांचा जनता दरबारच 29 ऑगस्टला भरलाय. आता प्रश्न सोडायचा, पुन्हा किचपिचच नाही ठेवायचे मला 15 दिवसांनी 13 दिवसांनी. पुन्हा अर्ज घेऊन आला तर आला, नाही तर माया नावाने करायचं नाही. पुन्हा सांगतो मा झालं नाही. पहिला मुद्दा सांगितला, 58 लाख नोंदी ज्यांनी अर्ज केले त्यांनी तिकडे अर्ज केलेल्याची एक झेरॉक्स घेऊन यायची. दुसरा, हैदराबाद गॅझेटियरनुसार ज्यांनी अर्ज केलेत त्यांनी त्यांच्या अर्जाची झेरॉक्स 28 ऑगस्टला अंतरवालीत घेऊन यायची. समोरासमोर सोक्षमोक्ष लावायचा. तिसरा मुद्दा, जेवढे बलिदान गेलेले कुटुंब आहेत तो माझ्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे, कारण हे आरक्षण त्यांच्यामुळे मिळतंय. त्यांनी आपल्यासाठी जीव दिलाय, आपला समाज मोठा म्हणून. त्यांच्या काय अडचणी आहेत त्यांनी अर्जावर 28 तारखेला घेऊन ये. कोणाला नोकरी दिली, कोणाला नाही दिली, कोणाला निधी मिळालाय, कोणाला नाही मिळालाय. प्रकार 2, ज्यांचं बलिदान गेलंय त्यांनी घेऊन या. कोणी जाताना ऍक्सिडेंट मध्ये वारलाय, सभेला आलेला, कार्यक्रमाला आलेला, त्यांच्या पण अडीअडचणी समस्या मला जाणून घ्यायच्या. ते पण 28 तारखेला त्यांना येता आलं नाही. काही काही घरात पडून येत ऍक्सिडेंटमुळे त्यांना नाही उठता येत. त्यांच्या कुटुंबातल्या जरी समस्या घेऊन आले, त्यांच्या निधीपासून, नोकरीपासून सगळा प्रश्न एकाच दिवशी सोडायचा. नसन सरकारला सोडायचं तर महाराष्ट्रातल्या मराठ्यांनी दिसन सरकार मुद्दाम सोडीना. समोरासमोर सोक्षमोक्ष होऊ द्या. हैदराबाद गॅझेटियरनुसार अर्ज करणारे ध्यानात ठेवा. चौथा मुद्दा, व्हॅलिडिटी कुणाकुणाच्या दिल्या नाहीत. कळीचा मुद्दा आहे. व्हॅलिडिटी कोणत्या अधिकाऱ्याकडे दाखल केली, सगळ्या व्यवस्थित ऐकायला येत आहे ना. आता मराठ्याचं निर्णायक आंदोलन करायचं, तुकडा पाडायचं म्हणल्यावर करायचं काय हे सुद्धा आता आपल्याला माहित असलं पाहिजे. कोणी कोणी व्हॅलिडिटीला अर्ज केलाय, कोणचा अधिकारी देत नाही आणि त्याचं कारण काय एवढंच आणा फक्त. सरकारकडून इथं सोडून घेऊन येतं महाराष्ट्रातल्या मराठ्याला दिसत सरकार मुद्दाम करत नाही. याला आपण निवडून देऊन उपयोग केला नाही. मराठा समाजाचे 5वा मुद्दा ना, सोक्षमोक्षाचा याच्यातलाच 5वा, काही पोरांवरती विनाकारण केसेस झाल्या. केसेस झालेले पोरं सुद्धा अंतरवाली द्या, ज्यांच्यावर गुन्हे दाखल झाले. मला समोरासमोरच बघू द्या आता कोणाचं काम राहिलंय आणि सरकार का करत नाही. व्हॅलिडिटीचे अधिकारी इतके जाणून बुजून टाळाटाळ करायलेत ना. आता विखे पाटलांना, यांना, त्या लाडसाहेबांना सांगितलेले जालन्याची एक व्हॅलिडिटी 3 महिने झालं सांगितलेली, आणखीन झाली नाही. याचा अर्थ असा होतो, फडणवीस साहेब तुम्हाला आमचे पोरांचं वाटोळं करायचं का. ही वेळ कशामुळे.
आपल्याला सूक्ष्ममुक्ष लावणं खूप गरजेचं आहे. ज्या ज्या पोरांचे 6वा मुद्दा, ज्या ज्या पोरांचे परतावे राहिलेत ना, व्याज परतावे महामंडळातले, त्या सगळ्या पोरांनी 28 ऑगस्टला अंतरवालीत या. सरकार म्हणतं राहिले नाही. कळू दे या दुनियाला जरा सरकार मराठ्यांशी कसं वागतं. ज्यांचे परतावे राहिले ना त्यांनी अंतरवालीत 28 तारखेला या. ते म्हणजे कोणाच राहिले सांगा मला. कोणीतरी 10-5 जण सांगून जातात, मग माहित होत नाही. तुम्हाला एक सेपरेट, इतक्या लोकांना सेपरेट कॅबिन करतो आम्ही, सरकारला दाखवून देतो हे तक्रारीवाले बघे. 7वा मुद्दा, ज्या ज्या पोरांना ECBCतून लाभ झाले नाहीत, सुविधा मिळाल्या नाहीत, त्यांना शिष्यवृत्त्या मिळाल्या नाहीत, पंजाबराव देशमुखांची योजना 6 मला वाटतं 2-2, 3-3 वर्षापासून मिळालं नाही असं काही पोरांचं म्हणणं आहे. तुम्ही प्रत्यक्ष अर्ज घेऊन या. 28 ऑगस्टला ज्याला सोयी सवलतीचा ECBCचा लाभ मिळाला नाही हे सगळे पोरं 28 ऑगस्टला अंतरवालीत या. एकदा सगळा तुमचा निपटारा करून टाकतो. ताणच ठेवत नाही, निपटारा करून टाकतो. फक्त समजून घ्या काय सांगितलं. रोज रोज आता येऊ नका, एकच दिवशी तुमचा तुकडा पाडतो. 8वा मुद्दा, सूक्ष्ममुक्ष समाजाचा करायचा ना कायमचा. सरकार खोटं बोलतंय का मराठी खोटं बोलते हे जाहीर समोरासमोर होऊन द्यायचं. ते काहीतरी जुनी म्हणे, बाप दाखव नाही श्राद्ध घाल, चल सुट्टीच नाही. ज्या ज्या पोराला EWS मधून ECBC मधून त्यांच्या निवडी झालेल्या ESBC मधून त्या सगळ्या पोरांनी अंतरवालेली आहे 28 ऑगस्ट. मी दाखवतो हे पोरं तुम्ही घेतले नाही. एक कोण राहील सरकार. लक्षात येत आहे मराठा समाजाच्या. मराठ्यांचं निर्णायक आंदोलन करायचं, मराठ्यांचं कायमचं कल्याण करायचं म्हणल्यावर असं करावं लागणार आहे. सरकार म्हणतंय नाही. ज्या ज्या मराठ्यांच्या लेकरावरती अन्याय झालाय त्याने 28 ऑगस्टला अंतरवालीला तुमचा अर्ज घेऊन या. मी दाखवतो ही अन्याय तुमच्यामुळे झालाय. ECBC, ESBC आणि EWS विभाग कोणताही असो, महावितरण असू द्या, गृह असू द्या, नगर विकास असू द्या, कृषी असू द्या, तुमचा महसूल कुठलाही विभाग असू द्या, ज्याच्या 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 ज्याच्यातून निवडी झाल्या त्या सगळ्या पोरांनी 28 ऑगस्टला अंतरवालीला या. मी दाखवतो सरकारनं या मराठ्यांवरती अन्याय केलाय. तुम्ही नाही आले तर सरकार म्हणून आम्ही नाही अन्याय केला आणि मी म्हणणार प्रश्नच नाहीत वाटतं. एकाही पोरांना त्या थांबवू नका.